नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज मी ब्लॉग काढायला सुरुवात केली आहे किती दिवसांनी, कारण की मला टाइमच भेटत नाही ब्लॉग काढायला। तर मग आज आमच्या मंदिरातून पालखी जाणार आहे पदयात्री। तर आज आमचं 10वं वर्ष आहे। तर तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला भेटेल। तर आता मी चालली आहे मंदिरात। फोटो का पार्टी बोला मला या वर्षी आमचं 10वं वर्ष आहे। ते बघा रांगोळी कशी काढली आहे, छान अशी रांगोळी आहे। सगळी पदयात्री पण आलेले आहेत आणि इकडे बघा टेम्पो वगैरे तयारी झाली आहे। सगळं रात्रीच भरतात टेम्पो बघा, बॉटल वगैरे, पदयात्रींच्या बॅगा वगैरे। आमच्या साहेबाची बॅग हे बघा, आता साईबाबांची मूर्ती ठेवली टेम्पो मध्ये आणि आता मिरवणूक निघणार आहे बघा पालखीची। बघा टेम्पो असं तयार झालाय, धूप वगैरे लावलंय। साईबाबांची मूर्ती किती छान दिसते ना। बघा साईबाबा सेवा प्रस्थान होणार आहे आणि त्यानिमित्ताने सर्व भक्तगणांच्या इच्छा मनोकामना परिपूर्ण करायला, सर्वांना सुख शांती समाधान संतती संपत्ती लावावी, मनोइच्छित मनोकामना परिपूर्ण करत असताना या भक्तांच्या ज्या मनात इच्छा आहे त्या परिपूर्ण करणं श्री साईनाथ देवता आपल्या या गिरोळी निवासी अंधेरी ठिकाणावरून निघालेली पालखी सई शिर्डीमध्ये आपले आगमन होणार आहे। त्यानिमित्तानं त्या आगमनापर्यंत या वाटेमध्ये जाताना, रस्त्यामध्ये जाताना कोणत्या प्रकारचं अडीअडचणी, काही विघ्न, काही दुःख, दारिद्र्य, इडापिडा आली तर ती दूर करावी आणि सर्वांना समाधानाने, सुखाने, शांतीने आपल्या चरणापाशी घेऊन जायचं आहे। आणि घेऊन जात असताना सर्वांच्या मध्ये कोणत्या प्रकारचं दुःख, अडचणी आली किंवा आजार पण आलं तर ते आपण निर्विघ्न पार पाडायचे आहे। आणि या भक्तांचा हा सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे साजरा व्हावा
हा दशपूर्ती म्हणजे 10वा 16वा आहे. त्याप्रमाणे चांगल्या प्रकारची सोहळा आणि त्यानिमित्त या ठिकाणी पालखीचं आगमन होत आहे आणि आगमन होत असताना या ठिकाणी या भक्तांनी पादुकांचा या ठिकाणी अभिषेक केलेला आहे तो आपण गोड मानायचा आहे आणि आपल्या अनंत आशीर्वादाने या सर्वांचं कल्याण करावं, रक्षण करावं आणि तुझे गोड नावं प्रत्येकाच्या मुखामध्ये असावं. बोला सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिर्डी निवासी साई बाबा की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. सगळ्या पुन्हा भेटली थोडी थोडा आरती झाली आता सगळे पदयात्री आता निघणार आहेत. आत्ता आल्यात आमच्या मॅडम. श्रावण माझा ट्युशनला गेलाय. आणि असंही वाटेल तर पुढल्या वर्षी 100 पार होईल. प्रत्येकाने आपापल्या मनाने अनुभवायचं आहे. तुम्हाला
होता तो त्यांनी दिला होता. आवाज एकमेकांना उचलता ना. आवाज एकमेकांना वरती करा, पालखी वरती करा. राजेंद्रजी वसंत सावंत यांचं स्वागत केलेलं आहे. वसंतजींना सांगितलं त्यांनी गायकवाड करायला, महेश गायकवाड यांचं स्वागत त्यांना महेश पाटील पालखीचे प्रमुख मानकरी म्हणजे ज्यांच्या मंदिराच्या आशीर्वादामुळे कैलास आशिष रमेश गायकवाड यांच्या कृपा आशीर्वादामुळे आणि यांचे या परिवाराकडून ही पालखी आपल्याला भेट देण्यासाठी हा योग आपल्याला येतो. तसंच रमेश गायकवाड यांचंही स्वागत करतील वसंत सावंत गणेश द्यायचं. स्वागत इथे होत आहे. साई बाबा के नाश्ता घ्यायचा आहे, घाई गडबड करू नका. उपमा आणि चटणी असा नाश्ता आपल्याला आहे, सगळ्यांना मिळेल याची व्यवस्था आहे. साई पदयात्री मंडळ या मंडळाची पालखी स्थापना झाली ती 2016 मध्ये आणि 2016 मध्ये फक्त
18 जणांनी हा प्रवास वडा पाईपलाईन ते शिर्डी श्री क्षेत्र शिर्डी या ठिकाणी सुरू केला आणि त्या आज आपण ज्या एक औषधाने ज्या क्षणाची वाट बघतो त्या 10वं वर्ष आपण साजरे करतो आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 18 जणांनी सुरू केलेली पालखी या 80 जणांच्या वरती उभी राहिलेली आहे. हे सगळं भाग्य आपल्या सगळ्यांचं आहे, कारण 18 जणांनी सुरू केलेला जो प्रवास आहे तो 80 जवळ आणला आणि येणाऱ्या काळात 100ही पार करेल. तर मी सगळ्या साई भक्तांना आणि आमच्या पदयात्रांना आणि आमच्या हितचिंतक शुभचिंतक सगळ्या आमच्या मंडळाच्या समस्त साई भक्तांना मी एकच आशीर्वाद देतो की साईचंनी की आपल्याला उदंड आयुष्य लाभो व आमच्या या पालखीला सुद्धा एक मोठं सहकार्य लाभो. तसेच मी या संकल्प मित्र मंडळाचा स्वतःचा आभारी आहे की प्रत्येक वर्षी या इकडे येऊन एक वेगळासा आनंद आम्हाला अनुभवायला भेटतो. पहिला तर आमचं मोरो पाईपलाईन सुद्धा काही लहान नाही आहे. आज आम्हाला निघायला 4 तास झालेले एका छोट्याशा एरियातून आम्ही बाहेर गेला, कारण प्रत्येकाचा सन्मान या पालखी रूपात केला जातो आणि पालखीला तिथे थांबवलं जातं. कारण या पालखीचा आखणी आणि जी काही केली आहे ते आमच्या बोलतात ना, मगाशी नंदू साहेबांनी म्हटलं की रमेश गायकवाड कैलासजी रमेश गायकवाड यांच्या प्रेरणेतून झाली होती आणि महेश गायकवाड गणेश गायकवाड हे या त्या श्री साईबाबा सभा समितीमध्ये कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून ही पालखी निघते. कारण तो अनुभव आपल्या सगळ्यांना अनुभवायला भेटतो आणि त्याच्या मागे निमित्तवर आमचे भाऊसाहेब सोडे, कुमार जाधव, आनंद कदम, संजय जाधव, विजय यशवंतराव आणि अशी संपूर्ण मंडळी जी या पालखी यशस्वी करण्याकरता जे हातभार लावतात व विभागातील सगळे लहान तो आमच्या मदतगार त्यांचा सुद्धा आम्ही शतशः आभारी करतो. आणि आपण मी श्री साईबाबा समितीच्या वतीने नंदकिशोर सावंत यांचा सन्मान करू इच्छितो. मी भाऊसाहेब सोरडे यांना विनंती करतो की आपण त्यांना शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे, कारण हे उत्तम असं नियोजन आहे की दरवर्षी होत असतं. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. तसेच संकल्प मित्रमंडळाच्या महिलांचा सुद्धा इथे मी आभार आणि शाल देऊन प्रकट करतो. आमच्या मोरोपाटणमधील निर्यमनगर महिलांना मी विनंती करतो की आपण इथे यायचं आणि संकल्प मित्रमंडळाच्या महिला मंडळाचा सत्कार करायचा शाल देऊन. महिला मंडळ शतशः आभार आहे. त्यांच्या वतीने सुद्धा एक चॅनल येते माध्यमातून आपल्याला येऊन भेटत असेल. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. सर्व साई पदयात्रांना विनंती